आणि त्याच्यावर लगेच निर्णय घ्यायला पाहिजे लवकरात लवकर, असं मला वाटतं. नाही, आता असं आहे की म्हणजे आता तो प्रश्न जो आहे तो कदाचित मार्गी लागेल वगैरे, पण ह्या मुलांचं हे जे आंदोलन झालं आणि ही जी तरुण 20, 22, 25 वर्षांची मुलं आहेत, म्हणजे जेव्हा तू तुझ्या 20, 22, 25 वर्षाच्या स्वतःकडे बघतोस, तर तो काळ, त्या तरुणाईचं त्यावेळची सगळी स्थिती, त्यांचं विचार करणं आणि ह्या मुलांचं विचार करणं, काय तुला कसा? खूप जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मी 76ला SCC झालो, त्यावेळी तर काहीच नव्हतं, इंटरनेट नाही, TV नाही, काहीच नव्हतं त्यावेळी. त्यामुळे माध्यमं जी होती ते फक्त वर्तमानपत्र एवढं आणि रेडिओ एवढं एकच होतं. आजच्या तरुणाईकडे इतके स्रोत आहेत माहिती मिळवण्याचे, गुगलपासून ते सगळेच. त्यामुळे त्यांच्याकडे माझ्यावेळी जी माहिती होती त्याच्यापेक्षा खूप जास्त माहिती आहे त्यांच्याकडे. त्यामुळे फरक हा असणारच. विचार करण्यात फरक आहे, प्लॅनिंगमध्ये फरक आहे, इम्प्लिमेंटेशनमध्ये फरक आहे. आणि समूहाने आपण एकत्र आलो की आपल्याला लवकर यश मिळू शकतं, असा एक विचार आहे. आपल्या वेळी म्हणजे माझ्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये पहिल्यापासून नाटक, एकांकिका, स्पोर्ट्स हाच विषय होता. म्हणजे अभ्यास होता पण याला जास्त महत्त्व होतं. त्यामुळे आजचा तरुण आणि आमच्या वेळची आमची तरुणाई ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या तरुणाईला खूप माहिती आहे, म्हणजे त्यांच्या इंटरेस्टची माहिती आहे. म्हणजे त्यांना रीळ बघायची असेल तर रील्स बघत राहणार, त्यांना रील्स करायचे तर रील्सच करत राहणार. पण ज्यांना खरंच माहिती आहे की घटना काय असते, हे असते, ती त्यातली एक जी हुशार मुलं आहेत त्यांना हाताशी घेऊन काम करायला लागतं. पण घरामध्ये तुझ्या 2 तरुण मुली आहेत, तर त्या घरातल्या जेन झीशी डील करणं तुला कसं जमतं? एक तर पहिली गोष्ट, घरात आपण कमी बोलतो, बरोबर. तिथेच विषय तिथे अर्धा संपतो. म्हणजे माझ्या मोठ्या मुलीने सांगितलं की बाबा हा फुल शर्ट आहे, तो फुल शर्ट बरा दिसत नाही, तो जरा फोल्ड कर, तो फोल्ड चांगला दिसेल. फोल्ड करायचं, कशाला चर्चा करायची. त्यामुळे जेव्हा अतिशय महत्त्वाचे विषय असतात की अभ्यास किंवा मला आता कुठे जायचंय, कुठल्या स्ट्रीम मला घ्यायचंय, काय शिकायचंय, हे माझ्यापेक्षा मुलीच मला जास्त सांगतात की मी हे घेतलं होतं पण मला आता हे आवडतंय. माझा आवडीचा विषय आहे, मी चुकून माझ्या मैत्रिणींच्या नादाला लागून घेतलेली मी ही स्ट्रीम होती, पण माझी मुळात आवड ही आहे. सो आय शुड बी रेडी टू ॲक्सेप्ट दॅट. चुका आपण पण केलेल्या चुका की मला एक करायचं असतं, म्हणजे मला गायक व्हायचं होतं, झालो काय मी. ते आता काळाच्या ओघात आपल्याला जिथे जिथे संधी मिळते, म्हणजे संधी साधू पण आपण म्हणू शकतो, जिथे संधी मिळते ती संधी पिकअप करून आपण पुढे जायचं असतं. यशस्वी होण्याची ती एक वाट आहे. आत्ताच्या मुलांना जास्त स्वातंत्र्य आहे असं तुला वाटतं? खूप जास्त आहे. म्हणजे इतकं पण नको, इतकं पण नको आहे, खूप जास्त स्वातंत्र्य आहे. पण म्हणजे असं नाही, पण आता त्यांना स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्य नको असं म्हणायच्या आधी मी त्यांच्यापेक्षा हुशार पाहिजे तर मी म्हणू शकतो त्यांना स्वातंत्र्य नको. कारण त्यांनी एखादं काउंटर घेतलं तर त्याच्यावर मला काउंटर करता नाही. पण हे जे आहे ना की असं तू म्हणणं की जास्त स्वातंत्र्य आहे आणि एवढं स्वातंत्र्य नको, तर ह्याच्यावरनं ट्रोल होऊ शकतोस म्हणून की असं का कसलं स्वातंत्र्य नाही. काय माहितीये का की मी तुला मगाशी म्हणालो 50 पैकी 10 मुलं अतिशय हुशार आहेत आणि 40 मुलं अर्धवट अभ्यास आहेत. त्या अर्धवट अभ्यास करणाऱ्या मुलांच्या बद्दल मी बोलतोय. ही जी अर्धवट अभ्यास करतात ना, की समजा आता नीटचा फुल फॉर्म काय हे जर आपल्याला माहीत नसेल तर नीटच्या ह्याच्यामध्ये जाऊन उपयोग काय, बरोबर की नाही. नीटचा फुल फॉर्मच मला माहीत नाही, मग नीटच्या घोषणा देऊन काय उपयोग आहे. माझा मुद्दा तो आहे की तुम्हाला जर ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या गोष्टींसाठी मी इथे आलेलो आहे ती गोष्ट तुम्हाला करायची असेल तर त्या गोष्टीची पूर्ण माहिती असणं हे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. त्यातले तोटे, फायदे, येणारे अडथळे. म्हणजे आता मी 44 वर्ष इथे काम करतो, इथे काय काय अडथळे येऊ शकतात हे मला माहिती आहे. पण मी 1983 ते 2008 मी फक्त कलाकार होतो. या संपूर्ण कालावधीत निर्मात्याला येणाऱ्या अडचणी काय असू शकतात हे मी शिकलो. त्यामुळे तुझा मुद्दा जो आहे